त्याला इथून पुढे माघारी बोलू नका, त्याला सन्मानाला सन्मानाने वाटा लावा. बघा आता तुमच्यावर जबाबदारी आहे. ते गोंधळ घालणारे कोण आहे ते बघावं लागेल आपल्याला. व्हिडिओ असूनच त्याचा सरकारने पाठवलेले आहेत का? मी मागेच सांगितलं होतं सरकार दंगल करीणार आहे. माझे पोर असं करत नाही, ते सरकारचेच असू शकते, तेव्हाच ते असं करते. म्हणजे त्यांना ते घडवूनच आणायचे. त्यामुळं पोरं सावध राहा. कोणता नेता आला त्याला त्रास देऊ नका, थोडे सावध राहा. बाकी मी सगळं बघतो. मी यांची पाठपुरायला पक्का आहे. अजून पण की रस्ते अडवले जात आहेत, वाहनांना महागारी जायला लावत आहेत, काही ठिकाणी रस्ते अडवले जात आहेत, वाहनं महागारी फिरवायला लावले जात आहेत. अशा पण काही घटना समोर आल्या. कोण करत आहे आंदोलन कोणाच्या वाहन महागारी लावते? सर्वसामान्य जी रहदारी करतायत, चालतायत वगैरे त्यांची रस्ते थांबणे, घोषणाबाजी करणे किंवा वाहनं असं काही किरकोळ घटना नाही. पोरांना सांगणं आहे की रस्त्यात फक्त गाड्या लावू नका, तुम्ही मैदानावर लावा. आणि मग तुम्हाला तुमची गाडी सुरक्षित असली तुम्हाला मुंबईत येता येईल. मग बार ते सांगायला लावू नका. आता बोलायला जास्तीचा त्रास होतो. आम्हाला सांगितलं तेवढं ध्यानात ठेवा. कायम सगळ्यांनी शांतता ठेवा. मरीन लाईन्सला समुद्रात उतरताय, डुबतील कोणी आपल्याला धोका होतो. उतरले होते का? हो व्हिडिओ आहे. समुद्रात उतरले. कशाला उतरले होते? मजा मौज म्हणते ना, समुद्रात फिरून या, जरा विमानतळ बघा. ए मकर धावण्या हो, समुद्रात जाऊ नका. तिकडं समुद्रात एक बी गेलं नाही पाहिजे. तिकडं आला एखाद्याला लागन काय होईल. अजिबात मला तिकडे गेलेला माणूस दिसला नाही पाहिजे. आता पाण्यात आजूबाजूने पाहिलं ठीक आहे, परंतु पाण्यात मला एक बी माणूस गेलेला नाही पाहिजे. नाही तुम्ही तुमच्या घरी जा. इथं आपल्याला जिंकायचंय. एक माणूस महत्वाचा आहे. त्यामुळे ते पाणी चांगलं नाही शरीरासाठी. ते खारं पाणी आहे, त्यामुळे त्यात उतरू नका. आरक्षण उपसमितीची आज 2 वेळा बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एक पेच प्रसंग आलेला आहे की सरसकट कुणबी संबोधण्यात सुप्रीम कोर्टाचा नकार आहे. आता ते तुमच्याकडे कसं यायचं असा एक प्रश्न उपस्थित पैशात अडकले. आता तिथे आहे महाधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र त्यांनाही तिथे बोलवलं होतं. आता ते त्यावर काय तोडगा निघू शकतो याची चाचपणी करतायत. महाधिवक्ता कुठले? राज्याचे काय? राज्याचे नाही, तोडगा सोपं आहे. सरसकट शब्द तुम्ही लावूच नका ना. जर सुप्रीम कोर्टाचं आणि केंद्राचं म्हणणं आहे असं तुमचं म्हणणं आहे, उपसमितीचे 2 वेळा बैठक झाली. कायला बडबड करणारी? इकडं काय चाललंय काय नाही, काय भिकार सारखे चाळे ते तुमच्या अंगात. एवढं होऊ द्या ना दादा, एवढं होऊ द्या. जर तुमचं म्हणणं आहे उपसमितीची 2 वेळेस आज बैठक झाली, मला तर माहित नाही. तर काय निर्णय केंद्र सरकारचा का सुप्रीम कोर्ट? तर सुप्रीम कोर्टाचा सरसकटला प्रॉब्लेम आहे, असण्याचं कारण नाही. पण त्याला पर्याय दुसरा पण आहे. तुमच्याकडे 58 लाख नोंदीचा आधार आहे. त्याच आधारावरती मराठा आणि कुणबी एकी JR काढा म्हणतो आपण. त्याच्यावरच बैठक झाली ना आज. मराठा आणि कुणबी एकी याच्यावरच JR काढायला 58 लाख नोंदीचा आधार आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आणि ज्या मराठ्यांच्या सापडलेल्या नाही त्यांची पोटजात उपजात म्हणून आपण आरक्षण घ्या सरसकट शब्द वापरूच नका ना. त्या 58 लाख नोंदीच्या आधारावरती JR काढा, अध्यादेश काढा की मराठा कुणबी ही पोटजात उपजात आहे.
तोच कायद्याचा 2012चा रूल सांगतो 1967 पासून 2001, 2000 आणि त्याच्यानंतर 2012च्या कायद्यानं ओबीसी आरक्षण मजबूत केलं. म्हणजे तुम्ही व्हॅलिड होताय 2012च्या कायद्याने. तुम्हाला व्हॅलिड करायचं असेल, तुम्हाला ओबीसी आरक्षण द्यायचं असेल आणि तुमच्याकडे जर आधार असेल, महत्वाचे 4ही मुद्दे सांगितले, कारण प्रश्न महत्वाचा होता म्हणून सांगितलं. व्हॅलिड करायला आणि तुम्हाला पोटजात उपजात म्हणून आत घ्यायला 2012च्या कायद्यानुसार 58 लाख नोंदीच्या शिंदे समितीच्या अहवालावरती मराठा आणि कुणबी पोटजात उपजात म्हणून आत घ्या. ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते घेईन. सरसकट म्हणायची गरज नाही. दुसरा जो तुमचा आग्रह आहे की हैदराबाद आणि औंध त्या संदर्भात सातारा त्या गॅजेटच्या संदर्भात दुपारी काहीतरी चर्चा झाली होती. ती काय चर्चा झाली? तुम्ही काही पुन्हा सगळे डॉक्युमेंट अगोदर दिले होते पण अजून काही देता आहेत का सरकारला? आणि सुप्रे समितीचा एक विषय एवढं सांगते. हे बघा, आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही अभ्यासकांशी फक्त चर्चा केली. आम्ही कसलीही डॉक्युमेंट सरकारला देणार नाहीयेत. त्याचं कारण असं, सरकारनं 13 महिन्यापूर्वी डॉक्युमेंट घेतले. आता देऊन उपयोग नाही. आता डॉक्युमेंट देऊन काय करायचं? सरकारनं 13 महिन्यापूर्वी हैदराबाद संस्थानकडून तिथल्या मुख्य सचिव आंध्राच्या आणि आपल्या मुख्य सचिवांनी दोघांनी मिळून त्या कॉप्या अटेस्टेड केल्या. नुसत्या कॉप्या उचलून जर आणल्या असत्या, इथल्या मागासवर्ग आयोगाला, राज्याच्या केंद्राच्या मागासवर्ग आयोगाला, कॅबिनेटला आणि इथल्या समितीला आणि 2012च्या कायद्याला, म्हणजे 5 विषयाला, ही पंचसूत्रीय याला त्या मान्य झाल्या नसत्या. म्हणून इथली समिती आणि इथल्या मुख्य सचिवांना ते तिकडच्या मुख्य सचिवाकडून ॲटेस्टेड करून आणणं आवश्यक होतं. ते आणलेलं आहे. आता आमची चर्चा फक्त एवढ्यासाठी झाली, डॉक्युमेंट द्यायचे म्हणून नाही, पुन्हा हे द्यायचे मग ते पहिले, त्याच्यासाठी फक्त चर्चा झाली काय केलं पाहिजे. सातारा संस्थांचं गॅजेटियर आणि हैदराबादचं गॅजेटियर याच्यासाठी मी 1 मिनिटाचा वेळ द्यायला तयार नाही असं त्यांना सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी त्याच्यावर धावाधाव चालली दिली. कारण सातारा संस्थांचं गॅजेटियर असं आहे, एकदम सोपा विषय, पश्चिम महाराष्ट्र पुरा बसतो आणि हैदराबाद गॅजेटियर त्यात मराठवाडा. हैदराबादचं गॅजेटियर सांगतं मराठवाड्यातला मराठा हा कुणबी, म्हणून त्यांना काही देण्याची गरज नाहीये. त्यांनी शिंदे समितीनं सरकारला आव्हान देणं गरजेचं आहे. सरकारनं स्वीकारून किंवा स्वीकारायच्या आधी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून तो घेणं गरजेचं आहे. 2 ते 3 प्रक्रिया आहेत. पहिली प्रक्रिया, शिंदे समितीनं 13 महिन्याचा अभ्यास केला. इथं मी त्यांना मीडियात विचारून घेतलं, ते हो बोलले. आता त्यांना बदलता येणार नाही. ते अहवाल आता सरकारला देणं गरजेचं आहे. सरकारने कॅबिनेटनं तो स्वीकारून तो मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा का आधी त्यांनी स्वीकारायचा का आधी मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा हे त्यांचं ते ठरवते. मग ते मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे. 2012चाच कायद्याचा रूल आहे, त्या रूल प्रमाणे ते करायला लागतं. नसता तुम्हाला आधी घ्या नंतर घ्या, तुम्ही तो घ्या आणि ते टिकवायची पण जबाबदारी तुमचीच आणि अंमलबजावणी करायची जबाबदारी तुमची. पण माझं मत आहे, टिकवाय फेकवायचा हा विषय काढायची गरज नाही. 150 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत, त्या कोणाच्या बापाला काय होत नाही तिथे. त्यामुळे उगाच फाट्या फोडण्यात मजा आली. पण अडचणी अशी एक सांगितलं जात आहे की शिंदे समिती आहे, तो काही आयोग नाही. सुप्रे समिती आयोग जो राज्य मागासवर्ग आयोग आहे त्यांनी हे सगळं केलं पाहिजे, तेव्हा कुठंही येऊ शकतं. पण त्याचा कोणी केलं पाहिजे? मागासवर्ग आयोग, मागासवर्ग आयोग आणि सुप्रे समिती, मागासवर्ग आयोगाची सुप्रे समिती आहे ना, तिनं केलं पाहिजे. ही फक्त समिती आहे, शिंदे आयोग नाहीये असं म्हणणं आहे. कुणाचं म्हणणं आहे? म्हणजे एकूण अभ्यासकांचं सगळ्यांचं कोण अभ्यासक? सगळे ओव्हरऑल चर्चा. सगळ्यांनी मला नाव सांगा त्याचं. ओव्हरऑल सगळं ते अभ्यासक बेकार जाऊन असू शकतात. म्हणजे
शिंदे समितीचं मी सांगतो फोडून तुम्हाला, आम्ही खेड्यात देत पण अक्कल येत म्हणून तो एवढा लढा लढतो ना हो. जो कोण अभ्यासकांनी तुम्हाला सांगितलं ना, त्यांनी एक नोंद बी आतापर्यंत पत्रात नाही पाडली मराठीचा. आपण 58 लाख म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण दिलं आतापर्यंत. तो कोण हुशार समन्वयक अभ्यासक आता त्यांनी एक नोंद बी समाजासाठी देऊ शकला नाही. कशा ज्ञान पाजळे तू झोप ना आगना तिकडे घरी बसून. तुम्हाला क्लिअर सांगतो, शिंदे समितीचं काम आहे नोंदी शोधणं, प्रमाणपत्र देणं पण त्यांच्या हातात आहे, व्हॅलिड देणं पण त्यांच्या हातात आहे. पण जर संबंधित मंत्रालयानं ते अधिकार जर त्यांचे काढून घेतले हरकत नाही. संबंधित मंत्रालय प्रमाणपत्र पण देते आणि व्हॅलिड पण देते. पण शिंदे समितीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे नोंदी शोधणं, त्याचा अहवाल तयार करणं. त्यांनी तो अहवाल तयार केला, त्याच्यात 3 खंड तयार केले. गपानारे पागल आहो, तुम्ही आयुष्यात कधी फोटो बघितलेला आहे का नाही? त्यांनी त्याच्यात 3 खंड बनवले, सरकारला दिले. हे काम शिंदे समितीचं आहे. एकदा जर सरकारनं अहवाल स्वीकारला, देव जरी आला तरी ते अधिकृत होते, ते कोणी रोखू शकत नाहीये. आता पुढची प्रक्रिया काय? सरकारनं तो अहवाल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणं. मग त्यांना आता मागासवर्ग आयोगाकडे द्यायचं आधी म्हणतो आम्ही देणं तर गरजेचं आहे का. त्यांनी स्वीकारून कॅबिनेट समोर ठेवून मग मागासवर्ग आयोगाकडे देऊन अंमलबजावणी करायची. एवढे 2च प्रयोग साधे आहेत, ते 5-5 मिनिटाचे आहेत. तुम्ही एवढं सोपं करून सांगताय, मग इतक्या मोठ्या बैठका घेण्याची समितीला सरकारला काय वेळ येऊ लागलेली आहे? का असं होतंय? तुम्ही एवढं सोपं करून सांगताय आणि ते सहज शक्य आहे म्हणताय. पाटील, त्या समितीमध्ये ना त्या शिंदे साहेबांनी वेळ वाढवून मागितलाय. रणजित शिंदेनी यांच्याकडे विखे पाटलांकडे वेळ मागितलाय, असं विखे पाटलांनी. कशासाठी वेळ पाहिजे? शिंदे समितीला हे सगळी प्रक्रिया करून अहवाल द्यायला. कशाची झाली? नोंदणीची 13 महिने काय केलं? मग बजेट तळीले काय? असं नसतं, वेळ काढू पण आहे. आता नसतं हे गरीब काय तुम्ही पागल समजायला काय? आण मुंबईला न्या जमा घरी, बापाचे पेंड आहेत काय? समज नाही. आता एकदम सोपं. 13 महिने काय केलं? भंगार चाळे नाही करायचे, खरं आहे ते बोलायचं. बोल आमच्यापाशी येऊन आम्ही सांगतो तुला. GR काढला पाहिजे तुमची मागणी. GR काढून मला अंमलबजावणी पाहिजे. ते पण प्रक्रिया कायद्याच्या सगळ्या. तुम्हाला त्या सगळ्या प्रक्रिया पार कराव्या लागणार आहेत. मागासवर्ग आयोगाकडे, शिंदे समितीकडे सरकारला अहवाल स्वीकारावा लागेल. वेळ पडली कॅबिनेटच्या हातात जर हे विषय नसेल, यांना विशेष अधिवेशन बोलावं लागणार आहे तेवढ्यासाठी. कारण प्रक्रिया लहान नाहीये आणि हे घडून आणावं लागणार. सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाहीच आहे. तुमचा माझा प्रश्न एकच आहे, म्हणून तर मुंबईत बसलोत ना. आता तुम्ही नुसते मजा बघा, पोरं कसे नीट करते त्यांना. आणखी तर शनिवारी रविवारी पुढच्या आमचे पुरेच येणार आहेत. हे तरी पोट्टे येत. हे ऐकत येत. एकदा जर आमचे धोत्र आले ना, ते धोत्र कोणालाच पोचत नाही. ते कोणाला बी त्यांच्या धोत्रात घ्यायला पाहिजे. मंत्र्या सुद्धा धोत्रात घेतो. आपण कधी खोटं बोलत नाही आणि मी जे बोलतो ते राज्यात करतो. पुढच्या शनिवार रविवारी बघा तुम्ही, तिकडचा आमचा सगळा मेन माल यायचा राहिला. आणखी मेन माल कशी हगन लावता तुम्ही ती मजा बघा. पाटील, तुम्ही आता जे म्हणलात की सरसकट म्हणू नका, पण तुमची मागणी तर सरसकट आहे. थांबा, तुम्ही आता म्हणलात की सरसकट म्हणू नका, पण तुमची मागणी तर सरसकटच आहे. मग ती सरसकटची मागणी बदलली आहे का? नाही, सरसकटची मागणी बदलली नाही. तुम्ही कन्फ्युजन करू नका. सरसकटच होतंय. मराठा
मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीच्या आधारावर तुम्ही GR काढा. 2004चा आधार आहे त्याला. आणि नसल बी तरी पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून तुम्हाला ती आरक्षणात मराठी घेता येते. तर फक्त तेवढंच करा, ते सरसकटच होतंय. तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं बघू ना. ओबीसी महासंघानं एक मिनिट. केलेला आहे की काही केल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारनं मान्य करू नये, त्यासोबत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशा पद्धतीचं उद्यापासून त्यांचं राज्यभरात साखळी उपोषण चालू होतं. हा बघ, त्यांचं कामच असतं देऊ नका म्हणणं. कायदा त्यांच्या म्हणण्याने चालत नसतो. सरकारला मराठ्याची पण तेवढीच गरज आहे. एकदा जर महायुतीपासून जर मराठा बाजू सरकारला ना, त्यांचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा येणार नाही. मी खोटं नाही बोलत तुम्हाला. आडमोठा बोलत नाही, तुम्हाला खोटं बोलत नाही, किंवा त्यांना घाबरीत नाही, किंवा सरकारला धमकी देत नाही. एकदा जर आता ह्या मुंबईच्या मोर्चात जर सरकारने काही दिलं नाही, त्यांचं जर ऐकलं, ओबीसीचं कोणाचं म्हणता तुम्ही ते 2-3 नेत्याचं, तर मराठ्यात जर लाट पसरली नाराजीची, खोटं बोलत नाही तुम्हाला, प्रत्येक वार्डात 40-50 कवाना मराठ्याचं मतदान आहे. ग्रामपंचायत सदस्य पाडायला तेवढं लय झालं. नगरसेवक पाडायला 200-400 मतदान लय झालं. एका मतदारसंघात लाख मतदान आहे आमचं. आमदार पाडायला 20,000 मतदान जरी विरोधात गेलं तरी तिची पोपाट लागेल. त्याच्यामुळं आता जर मराठी सुद्धा सरकारला तेवढीच गरज आहे. आणि त्यांनी जर याचं हे केलं, काही राहणार नाही, त्यांचं काहीच राहणार. म्हणजे पुन्हा भुजबळ कामाला लागले. भुजबळांनी सगळ्या ओबीसी संघटनांची मुंबईत बैठक बोलवलेली आहे. आरक्षणाच्या हालचाली सुरू आहेत म्हणून. नाही, त्याला नाही मोजेत बोल. त्याला मोजेत नाही, त्याला कामच काय दुसरं. संघटना गोळा करीन, नामकं गोळा करीन, त्यांना पैसे देईन, दुसरं काय करता येतं त्याला. त्याला काय, आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. ओबीसी आरक्षणात आम्ही जाणार. तुमचं आंदोलन जसं ऍक्टिव्ह झालं तसं भुजबळी ऍक्टिव्ह व्हायला लागलेलं आहे. अरे ते पहिलेच कामातून गेले, त्याचं 50 बऱ्या काय नाव घेता भंगार धावण्याचं. गेल्या 3 दिवसांपासून पत्रकार तुमच्या आंदोलनाचं वार्तांकन करतात, मात्र त्यांच्यावरच हल्ले व्हायला लागले, दगड मारली जातात. महिला पत्रकारांना नाही, मी सांगितलं बाबा, एवढं मनावर नका घेऊ. खेड्यातले पोर आहेत, पत्रकार बांधवाने एवढं मनात नका घेऊ. ते खडे मारले काही, त्यांना थोडी आता म्हणून नाही मीडियासमोर वेगळी सवय आहे. ते कुठं गेले तर त्यांना थोडासा सवय आहे थोडीशी. थोडं तुमचे लेकर आहेत ते खेड्यापाड्यातले आलेले, थोडं पत्रकार बांधवाने पण समजून घ्या. आणि पोरं तुम्हाला सांगतो, उगं त्याला खडे नका आणले जाऊ रे. पागलसारखं वागू नका. पुऱ्या राज्यात आपली गोरगरिबाची मागणी, आपल्या वेदना ते दाखवते. थोडं समजून घ्यायचा. मुंबईभर, पुऱ्या मुंबईत पत्रकारांना थोडा सुद्धा त्रास देऊ नका, थोडा सुद्धा देऊ नका. पत्रकार मुंबईत कुठं असो, चांगली असो वाईट असो, जशी काय असेल ते असो, पण काही म्हणू नका. आणि पत्रकार बांधवांना सांगणे, खेड्यापाड्यातले लेकर आहेत ते, बाबा तुमच्या लेकर म्हणून थोडंफार सहन करा, जम द्या. आज 3रा दिवस आहे, उद्या 4था दिवस असेल. हे दिवस वाढत चाललेले आहे आणि तुमची तब्येत आता हळूहळू ढासळत चाललेली आहे. मागचे उपोषण पाहता लक्षात येतं की उद्यापासून तुम्ही इथून उठाल की नाही आम्हाला वाटत नाही, कारण 4-5-6 दिवसापासून तुम्ही उपाशी आहात. तर मग हे आंदोलन पुढं कसं जाणार असा एक प्रश्न आहे. सरकार एका बाजूला बैठका घेत आहे आणि ते म्हणतात की अडचणी आहेत, तेच आहे, आणि तुम्ही म्हणताय सर कसं होणार आउटपुट. हे बघा, मी तर मरोज तर इथून उठणार नाही. आपली एक तर विजय इथून जाणार नाही, तर मग अंतयात्रा गावाकडे जाणार. आपण हटत नाही, मी हटत नाही. मी एकदा बोललो ना, मी ते करतो, माझा स्वभाव आहे. मी जीवन जगण्यात महत्व नाही देत. मी आयुष्य आरामाला महत्व देणारा माणूस नाहीये. आयुष्य आरामाला कोणी महत्व दे, मी समाजाच्या आयुष्य आरामाला महत्व देतो. नसता इतका जीव जाळू घेतला नसता. बघा, आता 2 डॉक्टर आले, त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगात, विचारा त्याला, रक्तच नाही निघलं. त्याने मग सुया टोचल्या, ते काय करून चेपट होतं, ते मग चेपट कोचून बघितलं काय करत.
त्याला काहीच नाही आलं. मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत. समाज मला किती सुखी करता येईल, आनंदी करता येईल, यासाठी मला काय योगदान त्याच्यासाठी देता येईल. मी सांगितलं ना त्या दिवशी, मला जर देवेंद्र फडणवीस म्हणला तुला लयच समाजाची माया आहे, तुला आरक्षण देतो पण तू अंगाचं पूर्ण कातडं काढून दे, एका क्षणात काढून दे. मी मरणाला नाही वेळ. एका गरिबाच्या घरातून मी आलोय. मला समाजाच्या लेकराचे किती हालत माहिती. तुम्हाला पद कधी येते, पैसा कधी येईल. एकदा जर लेकी बाळीचं वाटलं झालं, पोराचं वाटलं झालं, पुन्हा नाही येणार. आज मला सांगायचं नाही तरी सांगतो, विरोधी पक्ष नेता मोगा बसला होता, मला ते माहित नव्हता. त्यांनी सांगितलं, ते म्हणले तीनदा माझी पोरगी हुकली आणि कोणते प्रमाणपत्र निघाली तर मोठ्या कॉलेजला माझी पोरगी लागली. विरोधी पक्ष नेता याच व्यासपीठावर म्हणला, मला माहित पण नव्हतं. गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्वाचं आहे आता हे लोकांना कळायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे, मी मरायला भेट नाही. सरकार बैठका घेत आहे, वेळ काढूपणा करत आहे. मी खुला चॅलेंज दिलेलं आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार आहे. त्यांनी मला जेलला उचलून दिलं तर माझं जेलला मरण उपोषण सुरू राहणार. आणि इथं जरी बसलं तरी एक तर विजय घेऊन जाणार आहे आता, नाही तर मग यांता यात्रा जाईल. मी कुठं म्हणतो आरक्षण द्या. मी याच्यापेक्षा काय करू शकतो. माझ्या समाजासाठी मी इतकं झटतोय, इतका मी उपाशी तापाशी राहतो, इतकं रक्त जातो. पोरं बाळा लेकरा बाळा मोठे व्हावेत म्हणून मी झटतो. मी माझं पूर्ण शक्तीपणा लावू शकतो ना. सरकार देणार का नाही त्याचा प्रश्न. पण तुम्हाला एक सांगतो, सांगायचं नव्हतं पण सांगतो. जर असंच होत राहिलं आणि जर मुंबईत पोरावर कुठं काठीनं फिटीनं मारलं, काठीनं फिटीनं जर मारलं तर जवाहर पासून मुरबाड शहापूर पर्यंत, शहापूर पासून कल्याण पर्यंत, कल्याण पासून पनवेल घनसोली पर्यंत, तिथून पलीकडचा जो परगाना आहे सगळा महाड पर्यंतचा पूर्ण महाराष्ट्र कधी सुरू होणार. कधी सुरू होणार. तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र कधी सुरू होणार. तुमच्या रेल्वे यायच्या असल्या तर आमच्याकडूनच यायच्या, तुमच्या गाड्या यायच्या असल्या तर आमच्याकडूनच यायच्या. आमच्या हद्दीतले बोगदे सुद्धा तुमच्या चालणार नाहीये. शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते. माझा समाज आज नाही लढत, 45-40 वर्ष झालं खस्ता खात. आमच्या अभ्यासात म्हातारे झाले, आमचे लढणारे गळून गेले. लोकांनी शांततेत मोर्चे काढले, लोकांनी बैठका शांततेत सरकार सोबत घेतल्या. घटनेत समजून सांगितलं, कायद्यात समजून सांगितलं, आयोगात समजून सांगितलं. इतके शांततेने मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडला. शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाहीये, नुसता तुमचा मार खायला नाहीये. आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी, संयमाला काही परिसीमा असते. किती दिवस सहन करायचं, त्याचा कोप काय होईल, त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात. माणसाची एकदा मनस्थिती जर ढळली, आपल्यावरती 45 वर्षापासून नुसता घाणेरडा अपमानच होतोय. घाणेरडी वागणूकच दिली जाते. त्यावेळेस मेल्यातला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो, लक्षात ठेवा. आणि मग त्याचं अकराळ रूप नाही रोखू शकत होत. मेलेला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती, ज्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होता, त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो ना, समाजाचा करतो ना, पोरा बाळाचा करतो ना, पण त्या सरकारचा करतो. तो काय होणार आहे याचा विचार नाही करत.
शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न, आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर कुठेला बांधणार असले, शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात 50% जास्त, त्याचं अस्तित्व टिकवायला तो खंबीर. अशी वेळ येऊच नाही. पण देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाविलाज आहे. याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे. आणि याच देवेंद्र फडणवीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डाग लागणार आहे. त्याला आमचा नाविलाज आहे. तुम्ही मुंबईपुरतं बोलाल, पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत. चारही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह, तुमचा आर्थिक असन, सामाजिक असन, राजकीय असन, तुमचा व्यावसायिक असेल, शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो, हे तुम्ही कधी विसरू नका. एकदा जर परिणाम सुरू झाले, तुम्हाला रोखणार नाही. एवढं मात्र सांगून ठेवतो, ही धमकी नाही, ही महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय. देवेंद्र फडणवीसमुळे महाराष्ट्र जर बिघडत चालला, अस्थिर व्हायला लागला, तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या आडमोठ्यापणामुळं नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली, तर तुमच्या जिंदगीवर थुकावं लागणार आहे. तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळायला लागणार आहे. आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहेत. हे मी करून आतापर्यंत दाखवलेले. आणि मी जर मेलोच तर बेट सुद्धा नाही तुमचं. महाराष्ट्राचं नाही, पण बेट सुद्धा तुमचं नाही. कोण म्हणलं असं? तुम्हाला मी आणखीन आठवण करून देतो. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते, अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतं, असं तुम्ही म्हणताय. पण त्यावेळेस त्यांचं सरकार नव्हतं ना, दुसऱ्यावर म्हणता येतं निवडून यायचं असतं म्हणून. निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे, राज्यातले मराठ्यांची आरक्षण देण्याची परिस्थिती आहे. पुराव्यासहित दिलं पाहिजे. सत्ता नसताना देवेंद्र फडणवीसचं अंग वेगळं आहे. तुम्ही आपल्या शेपटाचा सरड्या बघितलेला आहे का? नाही. मी काय म्हणलं हेच कळलं नाही तुम्हाला. त्याच आपल्या शेपटाचं सरड्याचं आधी शेपटाचा रंग बदलतो, नंतर नरड्याचा बदलतो, आणि मग पाठीचा बदलतो. असा एक सरडे आमच्याकडे खेड्यात, आणि तो हमेशा हेवरावरच राहतो. आणि हेवराला मंत्र्याने शाप दिलेला, ते बी नाही कळलं वाटतं तुम्हाला. जाऊ द्या. परिस्थितीनं सत्ता यायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं, पहिल्या कॅबिनेटला मी धनगराला आरक्षण दिलं का? असं माणूस मराठ्याला देता येतं म्हणला, त्याचं सरकार नव्हतं तो. त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी होती, नाही केली. असं माणूस सगळं होईल, मी मरुस तर मुंबई सोडित नाही. पाटील, काही पोलिसांनी आपले भव्य रुमाल घातले, टोप्या घातल्यात आणि गाड्या मागे काढून द्यायला लागले. पोलीस आले, भव्य रुमाल घातले पोलिसांनी, तो डोक्यात टोप्या घातल्यात. पुढे चालू आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी
देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो, नीट ऐका आता, वातावरण थंड ठेवा. फडणवीस साहेब, आम्ही मुंबईत शांततेत आलेलो, शांतता ठेवायची. पत्रकार बांधवांना विनंती, हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबांकडे पोहोचा. फडणवीस साहेबाच्या 40-50 पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले, रुमाल घातले आणि टोप्या घातल्या. रस्ते अडवते वाशीकडं, तिथं विनोद पोखरकर आहे, त्यांनी हे भांडं फोडलं सगळं. आणि पोरांच्या गाड्या अडवून पोराला ते पोलिस म्हणतात, पाटलांनी सांगितले गाड्या घेऊन वापस जायचं. एक ध्यानात ठेवा फडणवीस साहेब, इतकी वाईट आणि नीच वेळ येईल तुमच्यावर, भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन, आम्हाला कधी वाटलं नव्हतं. आणि तुम्ही मराठी पाठवून कुठं पाठवता मुंबईच्या बाहेर. जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार, खासदार, मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागतील. मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमचे पोरं गावाकडे जाणार, हे पण सांगतो. पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार, खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळावं लागतील, हे पण ध्यानात ठेवा. आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना राहून देणार नाही. हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा. तर एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मराठा आंदोलकांकडून मीडिया प्रतिनिधींना त्रास दिला जातोय. तर या होणाऱ्या त्रासाबद्दल आता जरांगेंना TVJAचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. त्रास न थांबल्यास उपोषणाचं कव्हरेज थांबवण्याचा इशारा थेट TVJA शिष्टमंडळाने दिलेला आहे. तर TVJA शिष्टमंडळाने जरांगेंची भेट देऊन त्यांना हे निवेदन सादर केलेलं आहे. महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. मराठा आंदोलकांकडून मीडिया प्रतिनिधींना या ठिकाणी त्रास दिला जातोय. हा त्रास न थांबल्यास उपोषणाचं कव्हरेज थांबवण्याचा इशारा TVJA कडून देण्यात आलेला आहे. तर TVJA शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेऊन हे निवेदन सादर केलेलं आहे. तर मीडिया प्रतिनिधींना होणाऱ्या त्रासासंदर्भात आता जरांगे पाटील यांना TVJAचा अल्टिमेटम गेलेला आहे. मीडिया प्रतिनिधींना दिलेला त्रास न थांबल्यास उपोषणाचं कव्हरेज थांबवण्याचा इशारा देण्यात आलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.